हॅलो हॅलो, हा संजीवनी ताई बोला ना. हॅलो, तुमचा आवाज येतोय पण खूप डिस्टर्बन्स आहे. अहो तुमची मैत्रीण. काय? हॅलो, आमचं काय? अहो तुमची मैत्रीण इथं आश्रमात आहे. आमची आमची कोण? मैत्रीण मैत्रीण इथे आश्रमात आहे. आमची मैत्रीण? काय बोलताय तुम्ही? कोण आहे? अहो तुमची मैत्रीण. तुम्ही आणलेला फराळ तिने खाल्ला. तुमच्या प्रेरणा नावाच्या मैत्रिणीने तो बनवलाय हे तिच्या लक्षात आलं. आणि तुम्ही त्या आश्रमात येऊन गेलेलं कळल्यावर ती पळून चालली होती. काय बोलताय? फराळ आवडला का? हॅलो. अहो तुमची मैत्रीण पळून चालली होती. मिथिला, मिठू नाव आहे तिचं. काय म्हणालात? मिथिला? मिठू काय? हॅलो संजीवनी ताई. हॅलो हॅलो संजीवनी ताई. हॅलो, मला ऐकू नाही येते. हॅलो, मी ठेवते फोन. हॅलो ऐका ना, तुम्ही मिठूताईंबद्दल बोलत होता का? त्या तिथे आहेत का? हॅलो हॅलो. अरे बोलू, काय झालं? अहो आश्रमातल्या संजीवनी ताईंचा फोन होता. त्या सांगत होत्या की आपल्या मिठूताई आहेत ना, कदाचित आश्रमात आहेत. काय सांगतेस? म्हणजे संजीवनी ताईंनी तुला फोन करून सांगितलं की मिठूताई तिथे होत्या? हो, म्हणजे नीट आवाज येत नव्हता फटाक्यांमुळे, पण त्या हेच सांगत होत्या बहुतेक की मिठूताई आश्रमात आहेत. ऐका ना, मी काय म्हणते, आपण लगेच जाऊया का आश्रमात? चला ना. बोलू बोलू, ऐक ऐक, तू मला तुझा आनंद कळतोय, पण तुला खात्री आहे का की त्या म्हणाल्या मिठूताई तिथे आहेत असं? कन्फर्म नाही आहे, पण त्यांना परत एकदा फोन करून बघ. हा, मी परत एकदा फोन लावते. लागत नाहीये फोन. अरे आत्ता फोन लागत होता. फोन नाही लागत आहे. ऐका ना, मी काय म्हणते, आपण जाऊया ना आश्रमात. त्या मिठूताई असतील तर मला लगेच भेटायचं त्यांना. प्लीज 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 चला ना, प्लीज. ऐक ऐक, तू संजीवनी ताईंना उद्या फोन कर आणि कन्फर्म कर की मिठूताई खरंच तिथे आहेत का. काय की कन्फर्म झाल्याशिवाय जाऊ नको. मी तर म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी जा एकत्र. बघ, पटतंय का तुला? नाही म्हणजे बरोबरच आहे तुमचं. उशीरही खूप झालाय. आता आपण तिथे गेलो आणि त्या मिठूताई नसल्या तर उगाच आश्रमात सगळे डिस्टर्ब होतील. बरं ठीक आहे, चालेल, उद्या जाऊयात. पण ते करू आणि त्या मिठूताईचं सुद्धा देत. पृथा बाळा, तू इकडे? काय झालं? तुझं मूड का खराब आहे? कोणाशी भांडली का तू? मिठूताई, मला छान नाही वाटत आहे. अरे बापरे, आमच्या पृथाला छान नाही वाटत आहे. काय करायचं बरं? मी तुला एक छान गोष्ट सांगू? हो. एक ना छोटस गाव असतं. कसं माहितीये? कसं? तुझ्या नाकासारखं. त्या गावामध्ये ना एक छान गुणी मुलगी राहत असते. ती तिच्या आईचं सगळं ऐकते. मिठूताई, मला माझी आई का सोडून गेली ग? मी बॅड गर्ल आहे का? नाही बाळा, तू बॅड गर्ल नाहीयेस. तुला कोणी म्हटलं की तू बॅड गर्ल आहेस? मला माझ्या फ्रेंड्सची आणि घरच्यांची खूप आठवण येते. मला घरी जायचंय. असं आठवण काढून ये बाळा. मैत्रीत असं अडकायचं नसतं. पण मला येते माझ्या फ्रेंड्सची आठवण.
मला माझे फ्रेंड्स खूप आवडतात आणि मला माहित आहे ते पण मला मिस करत असतील. तुला माहिती आहे माझ्या फ्रेंडचं नाव बबली आहे. ती माझी इतकी बेस्ट फ्रेंड आहे, इतकी बेस्ट फ्रेंड आहे की आमचं भांडण झालं ना तर ती जेवतही नाही. मला खूप आवडते बबली. आणि जेव्हा माझी आई मला सोडून गेली ना तेव्हा ती मला कुशीत घेऊन रडत होती. अशा फ्रेंड्सना विसरायला मी काय मॅड आहे का? आपले फ्रेंड्सना विसरणारे मॅड असतात. पण आपले हे फ्रेंड्स आपलं काही चुकलं तर आपल्याला चिडवतात ना, तेव्हा खूप वाईट वाटतं ग. चिडवतात ना, पण जेव्हा आपल्याला कोणी दुसरा त्रास देतो तेव्हा आपल्यासाठी भांडतात पण ना. बबली पण अशीच आहे म्हणून ती मला आवडते. बरोबर बोलतेस तू. मित्र मित्र असतात, त्यांना विसरण्याचा मॅडपणा करून चालणार नाही. आपल्यावर हक्क गाजवतात, आपल्यावर चिडतात, रागवतात आणि संपूर्ण जग जेव्हा आपल्या विरोधात उभं राहतं ना तेव्हा हेच मित्र आपल्याला फक्त हिंमतच देत नाहीत तर आपल्या बाजूने लढतात. पण काय सांगू, खूप चुकीचं वागले अगं मी. खूप वाईट वागले सगळ्यांशी. मला समजून घेतील का? माझ्या फ्रेंड सुद्धा बबली सारखे वागतील का ग माझ्यासोबत? कदाचित वागतीलही. मला त्यांना भेटायला जायला हवं ना बाळा. मला त्यांना भेटायला जायला हवं. ताई तू रडतेस? तुला पण माझ्यासारखे फ्रेंड्सची आठवण येते? तुला पण मी एक टाईट हक देऊ का? कसं सांगू ग तुला? मला ना याची खूप आठवण येते पण ना धीरच होत नाही अगं. मला पण टाईट हग हवाय. वल्लरी, तेजा, प्रेरणादी, श्वेता या सगळ्यांकडून एक टाईट हग हवाय. ताई रडू नकोस ना ग. तुझ्या मैत्रिणी तुला नक्की टाईट हक देतील. मी देवबाप्पाला सांगेन. ही दिवाळी किती छान साजरी झाली ना आपली. आपण सगळे एका घरात एकत्र. हाँ यार, हमने एकदम युनिक आकाश कंदील बनाए है ना, युनिक फराळ बनवला. आपल्या बायका एकदम सरप्राईज झाले है ना. हो, पण एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? आज दिवाळीचा पाडवा आहे, म्हणजे आपलं पाकिट खाली व्हायचा दिवस. आपल्या बायकांचा आपल्याकडे हक्काने गिफ्ट मागायचा दिवस. हो रे, म्हणून मला समजत नाहीये की क्या गिफ्ट दिया जाए. असं काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे ना की ज्याने आपल्या बायका खुश होतील. त्यांना ड्रेस द्यायचं म्हटलं ना तर पंचायत आहे. म्हणजे एखाद्या ड्रेसचा रंग आवडतो तर डिझाईन आवडत नाही, दुसऱ्याचं डिझाईन आवडतं तर रंग आवडत नाही. आपण खरं तर आपल्या बायका या सगळ्यांमध्ये अडकणाऱ्या नाहीच आहेत. तरी पण मी माझ्या बायकोसाठी, वल्लरीसाठी एक युनिक गिफ्ट घेतलंय. मला माहिती आहे ते गिफ्ट बघून वल्लरी खूप खुश होईल. हो रे, बरोबर बोलतोयस तू. वेगळ्याच आहेत ना त्या. प्रेरणाने तर आजपर्यंत माझ्याकडे कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट केल्याचं मला आठवत नाहीये. त्यामुळे तिला गिफ्ट काय द्यायचं ना समजत नाहीये मला. हर्षित, तू घेतलंस का त्याच्यासाठी गिफ्ट? नहीं यार, मी काय घेतलं नाही आहे. अपन टेंशन नहीं, मेरा एक दोस्त है, उसका एक गिफ्ट आर्टिकल्स का दुकान है, बहुत सारी वैरायटी है उसके पास. अपन त्याच्याकडे जाऊया. मैंने कहा ना, मुझे त्योहार बहुत पसंद है. एक दूसरे को खुश करने का मौका मिलता है ना.
अजित काय झालं? समजत नाही रे काही. प्रेरणाचा विचार करतोय. ती आत्ताच या सगळ्या संकटातून बाहेर पडली. वरवर मला दाखवते की सावरले मी, पण खरं काय ते मला माहिती आहे. मी खुश राहावं ना म्हणून स्वतः खुश असल्याचं दाखवते फक्त. खरं नाहीये हे. तिचं ते निरागस हसू हरवलंय रे कुठेतरी. ते परत कसं आणू ना कळत नाहीये मला. आधीसारखी प्रेरणा हवी रे परत. हे बघ अजित, तू प्रेरणा त्यांच्या काळजीने अस्वस्थ होतोय हे कळते आम्हाला, पण काय की परिस्थितीच इतकी विचित्र होती ना की त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झालाय रे. हे बघ, काळ हे एकच औषध आहे या सगळ्यावर. प्रेरणा त्यांना त्यांचा वेळ दे, सगळं ठीक होईल. अजित, मी काय म्हणतो, तू आणि प्रेरणा ते कुठेतरी लांब फिरायला जा ना. हा, म्हणजे कसं आहे की जागा पण बदलणार, लोक पण बदलणार, सराउंडिंग बदलणार. प्रेरणा त्याला थोड़ा चेंज भेटणार है ना. और बुकिंग की चिंता मत करो, वो मैं करवा दूंगा. क्या बात है. हर्षित, खरंच ही प्रेरणाला फिरायला घेऊन जायची आयडिया छानच आहे. पण आज पाडव्याला काहीतरी गिफ्ट द्यायचं त्याला महत्व आहे ना. आपण एक काम करूया का, आपल्या बायकांनाच घेऊन जाऊया ना, म्हणजे त्यांना हवं ते गिफ्ट घेता येईल. एक मिनिट, तुम्ही गिफ्टचं टेन्शन घेऊ नका. आज पाडवा जरी असला तरी आपल्या बायका आपल्या गिफ्टकडे ढुंकून सुद्धा बघणार नाहीये. असं का बोलतोय हा? हे कसं शक्य आहे? कारण वल्लरीकडे सगळ्या मैत्रिणींसाठी एक स्पेशल सरप्राईज आहे. काय कुणाचा फोन होता आणि काय मिठू बद्दल काय बोलत होत्या त्या? अहो, त्या संजीवनी ताई आहेत ना, त्यांचा फोन आला होता काल मला. त्या सांगत होत्या की तुमची मैत्रीण, म्हणजे मला नीट ऐकायला येत नव्हतं, पण त्या हेच सांगायचा प्रयत्न करत होत्या की तुमची मैत्रीण मिठू ती तिथे आश्रमात आहे म्हणून. पण मला ना नीट काही ऐकायला येत नव्हतं. मला असं वाटतंय त्या आपल्या मिठूताईच होत्या. स्वामी, खूप वर्ष आम्ही आमच्या मिठूला शोधण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे वल्लरीने जे काही ऐकलंय ना तेच खरं असू दे. ती त्या आश्रमातली मुलगी आमची मिठूच असू दे. मिठू, मिठू, आपली मिठू, ती पण आश्रमात कसं? मिठू अगं, असं काय करतेस? ती काय म्हणाली? कदाचित ती मिठू असेल असं वाटतंय, आपल्याला माहित नाहीये. एक मिनिट श्वेताताई, थांबा. तेजाताई, नेमकं काय विचार आहे तुमच्या डोक्यात आता? अगं, आपली मिठू साताऱ्यावरून आई बाबांशी भांडून आली होती ना इथे मुंबईत स्ट्रगल करायला. ती मिठू जी ऑडिशन द्यायची, जी सिरियल्स करायची, जी फिल्म्स करायची, वेगवेगळ्या वेब सिरीज न जायची, ज्युनियर आर्टिस्टचं पण काम केलंय, स्ट्रगल करायची, जी एवढी लढायची, ती तर अनाथ आश्रमात. ही अवस्था तिची. म्हणजे इतकी अशी काय परिस्थिती निर्माण झाली असेल की ती अनाथ आश्रमात गेली? सिरियसली, मी पण तेच म्हणतेय. पण मला असं वाटतंय कदाचित त्या मिठूताईच असतील. नाही वल्लरी, तुला वाटतंय ते खरं असूच दे, पण तेजा म्हणतेय तेही पटतंय मला. आपली मिठू आश्रमात का असेल? म्हणजे असं काहीतरी झालंय का की त्यांनी म वरून काहीतरी दुसरं नाव घेतलं आणि तुला मिठू वाटलं? ते एक मिनिट, आपण
खूप चर्चा करतोय, त्याच्यापेक्षा त्यांना कॉल लाव ना, लगेच कळेल काय ते. हो ऍक्च्युली लगेच कॉल लाव की ज्या मुलीबद्दल ते बोलतायत ती नक्की मिठूच आहे का. जर ती नसेल तर मिठूला शोधायचा वेगळा कुठला तरी मार्ग शोधूयात ना आपण. हां हो हो मी 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 फोन करते थांब. नाही नाही, मी तर म्हणते कॉल तरी कशाला, आपण निघूया त्या आश्रमात आणि वाटेत फोन करू ना. फार फार तर काय होईल, एखादी फेरी वाया जाईल. जाऊया आपण तिथे. बरोबर बोलताय तुम्ही. चला 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 चला. मिथिला, ए मिथिला, अगं कुठे आहेस तू? बाथरूम मध्ये आहेस का? अगं तुझ्या मैत्रिणींचा फोन आला होता, त्या घ्यायला येत आहेत तुला. मिथिला, अगं कुठे आहेस तू? न सांगता निघून गेली म्हणजे अशी कशी निघून गेली? तुमच्या आश्रमातनं असं कोणतरी गायब होतं आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही. हे बघा आज मिठू गेली, उद्या एखादा लहान मूल गेला तर काय करणार आहात तुम्ही? कोणाची जबाबदारी आहे? अहो चूक झाली माझी, मी काही मुद्दामून कोणी तेजात ताई प्लीज थांबा जरा, प्लीज शांत व्हा. बघा त्या बोलतायत ना की त्यांनी मिठूताईंना अडवण्याचा प्रयत्न केला. आता मिठूताईंनी नाही ऐकलं तर त्यात त्यांची काय चूक आहे? काम डाऊन. आणि त्या तरी कुठे कुठे लक्ष देणार ग? आणि तेजाताई आता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे मिठूताईंना शोधणं. त्यामुळे प्लीज रिलॅक्स. स्वामी कुठे गेली असेल आमची मिठू? ती कुठल्या अडचणीत तर नसेल ना? ती जिथे कुठे असेल ना तिथे तिला सुखरूप ठेवा स्वामी. संजीवनी ताई खरंच सॉरी. आम्ही सगळ्याजणी तुमची माफी मागतो. खरं तर गेले काही वर्ष आम्ही आमच्या मैत्रिणीला शोधत होतो आणि आज अचानक जेव्हा ती आमच्या समोर आली आणि अशी निघून गेली त्यामुळे जरा टेन्शन आलंय आम्हाला सगळ्यांना. खरंच सॉरी. मी समजू शकते वल्लरी ताई. थँक्यू. मिठूताई अशा अचानक निघून का गेल्या असतील? कुठे गेल्या असतील त्या? का उचललं असेल त्यांनी असं पाऊल? वल्लरी, वल्लरी, वल्लरी अगं दार उघड ना, मी मिठू.
वल्लरी प्लीज दार उघड ना. मला माहितीये तुम्ही चिडलात माझ्यावर, पण खरंच सॉरी वल्लरी, प्लीज मला भेटायचंय तुम्हा सगळ्यांना. वल्लरी प्लीज मला भेटायचंय. हे बघ, सेम शहरात राहून पण मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट नाही केला. खरंच सॉरी वल्लरी. वल्लरी दार उघड ना. वल्लरी प्लीज दार उघड. मला खरंच भेटायचंय. तू हवं तर मला शिक्षा कर, पण दार उघड प्लीज. वल्लरी प्लीज दार उघड. मिठू, इंदू काकू,